नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिव्य प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती. तर सर्वात आधी सांगा, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आम्ही पण मजेत आहोत. तर आजच्या थंबनेलवरून म्हणजे व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्लॉग कशाचा आहे. तर आजचा व्लॉग आहे लोकेशच्या बर्थडेचा. लोकेश माझा भाऊ आहे. तर हे जेव्हा संध्याकाळी ऑफिसवरून आले तर हे म्हणाले की आपण जाऊया केक घेऊन. त्याच्यामुळे आम्ही घरीच जाणार होतो केक घेऊन. बट माझे बाबा आणि लोकेश दोघेही जण घरी नव्हते, ते लॉनवरती होते. म्हणून मग आम्हाला पण लॉनवरतीच केक घेऊन जावं लागला. आणि तिथेच मग त्याचे फ्रेंड्स म्हणजे अनुज, प्रथमेश आणि त्याचा एक फ्रेंड, ते पण तिथेच केक घेऊन आले. आणि आमचं सर्वांचं मग एकत्रच तिथे आम्ही सेलिब्रेशन केलं. नाहीतर असंच काही प्लॅनिंग नव्हतं आमचं की आम्ही घरी म्हणजे लॉनवरती सेलिब्रेट करणार म्हणून. घरचंच सगळं प्लॅनिंग होतं. तर मग इथे आम्ही मग संध्याकाळी सर्वच जण लॉनवरती आलो. मग आम्ही घरी जाऊन म्हणजे घरी गेलोच नाही. माझी आत्या पण मग लॉनवरतीच आली आणि बाबा लोकेश तर ऑलरेडी लॉनवरच होते. इथे मग मी एक केक घेऊन आली होती आणि त्याचा फ्रेंड्स सर्कल त्यांनी एक केक आणला होता. आणि लॉनवरती सर्व डेकोरेशन ऑलरेडी होतंच, त्याच्यामुळं काही असं नवीन काही करावं लागलं नाही. तर तिथे असं खूप छान असा नाईट व्ह्यू आलेला होता. तर आम्ही मग तिथेच बड्डे सेलिब्रेट करायचं ठरवलं. आणि मग अनुज, प्रथमेश यांनी मग सर्व सेटअप करून घेतलं बड्डेचं. आणि त्यानंतर मग आम्ही केक कटिंग केली. तर इथे तुम्हाला एका केकवरती लवकेश म्हणून नाव दिसेल, तो केक यांनी त्याच्या फ्रेंड्सने आणलेला होता. आणि एका केकवरती नावच दिसणार नाही, कारण मी जेव्हा शॉपवरती गेली तेव्हा ते दादा म्हणाले की आपल्याच नावानं आपल्याच बड्डेच्या दिवशी आपलंच नाव कट करणं हे बरोबर नसतं. म्हणून मग मी त्याच्यावरती काही त्याचं नाव लिहून आणलं नाही. तर आम्ही घरूनच सर्व सामान आणलं होतं, जे पण ऑक्शन करायला लागणार होतं ते, म्हणजे दिवा, हळद कुंकू, औषध वगैरे सर्व सामान आणलं होतं. बट इथे आम्हाला ऑक्शन करणं चालत नव्हतं, कारण आम्हाला इर्दी लागली होती. बाळ जन्मलं होतं घरी, त्याच्यामुळं आम्ही करू शकत नव्हतो. तर मग त्यानंतर इथे माझ्या आत्यानी, बाबांनी, त्याच्या मित्रांनी वगैरे सर्वांनी ऑक्शन करून घेतलं आणि आम्ही दोघांनी त्याला केकच चारला. तर इथे मग सर्व हे डेकोरेशन असं सर्व माहोल बघून माझे बाबा म्हणाले की आपण असे इव्हेंट, इथे छोटे छोटे इव्हेंट असे आपण घेऊ शकतो, जे पण ज्याही लोकांना असं प्लेस पाहिजे असणार किंवा छोट्या प्रमाणात म्हणजे 4-5 फ्रेंड सर्कल मिळून तुम्हाला केक कट करून घ्यायचा असणार किंवा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं असन, तर आपण इथे ते इव्हेंट घेऊ शकतो रिजनेबल रेटमध्ये. तर मी पण असं सांगत होती माझ्या बाबाला, कारण आम्ही ऑलरेडी आधीच 2 दिवसाआधीच ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन अमरावतीला जाऊन केलं होतं. तर मी पण तिथला एक्सपिरियन्स माझ्या बाबाला सांगत होती. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर लोकेश, हॅपी बर्थडे टू यू. May God bless you, may God bless you. घे दिव्या. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Lokesh, happy birthday to you.
तर इथे मग डेकोरेशन खूप सुंदर असं दिसत होतं आणि रात्रीचा व्ह्यू असून फोटोज पण खूप असे सुंदर निघत होते. तर हे सर्व जे नवीन डेकोरेशन आयडियाज ज्या आहेत त्या सजेस्ट केल्या आहेत लोकेशनी आणि माझे बाबा पण ट्रॅव्हल करतात त्याच्यामुळे त्यांना पण थोड्याफार आयडियाज आल्या होत्या. तर त्यांनी पण ते लॉनमध्ये कशा आपण हे करू शकतो त्या ॲड करू शकतो ते ट्राय केलेलं आहे. त्यामुळं लॉन आधीपेक्षा आणखी पण आता खूप असं सुंदर आणि खूप छान डेकोरेट झालेलं होतं. खूप आणि कुठलाही बिझनेस म्हटलं तर अपडेटेड राहावंच लागतं. तर इथे खूप असे नवीन चेंजेस लॉनमध्ये आलेले होते. लोकेशने इव्हेंट मॅनेजमेंट केलं होतं त्याच्यामुळं त्यालाही त्यातलं खूप असं नॉलेज आलेलं आहे. तर इथे नवीन फाउंटन ॲड केलेले होते, डेकोरेशन ॲड केलेलं होतं आणि सर्व ते लॉनची टीम आणि त्यांनी ते सर्व नवीन असं खूप असं सुंदर डेकोरेशन आणि लॉन छान असं दिसत होतं. तर इथे मग त्याचे फ्रेंड्स त्याला केक वगैरे लावत होते आणि अशीच आमची मजा मस्ती सुरू होती. तर मग त्यानंतर सर्व सेलिब्रेशन वगैरे झाल्यानंतर आम्ही खूप दिवसाचं लॉनवरती आलोच नव्हतो. तर नवीन चेंजेस आम्ही बघितलेच नव्हते. तर तो म्हणाला की तुम्हाला दाखवून देतो. हा मोठ्या लॉनचा एंट्रन्स होता जो त्याने नवीन अपडेट केलेला होता. इथे इंद्रप्रस्थवरती ॲट अ टाईम 3 लग्न होतात. एक हॉल आहे आणि 2 लॉन आहे. एक छोटं लॉन आहे आणि एक मोठं लॉन आहे. तर मग त्यानंतर खूप थंडी वाजत होती आणि आम्ही स्वेटर पण आणले नव्हते. खूप लेट झालं होतं. मग आम्ही शेकोटीजवळ थोडा वेळ बसलो, गप्पा केल्या आणि त्यानंतर मग आम्ही घरी रिटर्न आलो. तर अशा प्रकारे आम्ही लोकेशचा बड्डे सेलिब्रेट केला. तर तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत असतील आणि असेच नवनवीन ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडणार असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि तुमच्या बड्डे विशेस कमेंटमध्ये